दोंडाईचा प्रमाणे धुळे महानगरपालिका बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न. राजकीय वर्तुळात खळबळ. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारीला वेग देण्यात येत असून आचारसंहिता लागण्यापूर्वी विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावण्यात आला आहे. आज धुळे शहरात तब्बल 77 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात येत आहे. या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा प्रमाणे धुळे महानगरपालिका बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. जिथे जिथे शक्य होऊ शकेल तिथे महायुतीमध्येच लढण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे, प्रयत्न आहे. काही ठिकाणी स्थानिक अडचणीमुळे युती होऊ शकत नसते किंवा काही अडचणी येत असतात, परंतु बाय अँड लार्ज मुंबईपासून सगळीकडे महायुतीमध्ये लढण्याचा विचार हा भारतीय जनता पार्टीचा आहे. धुळ्यातील शिवसेना खरं तर ते एक स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांचा निर्णय घेण्याचा आणि त्यांची भूमिका घेण्याचा त्यांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना जो निर्णय घ्यायचा ते घेऊ शकतील. भारतीय जनता पार्टी हा सातत्याने सगळ्यांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करते. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी सांगितलं की सबका साथ सबका विकास. जे जे येतील त्यांच्याबरोबर, जे नाही येतील त्यांच्या बिना भारतीय जनता पार्टीचा विकासाचा रथ हा दौडणारच आहे. पुढच्या काळामध्ये 100% भाजपा किंबहुना काही बिनविरोध करता येईल का हा सुद्धा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार. महानगरपालिकेतल्या किती जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न असेल दोंडाईच्या पॅटर्न या ठिकाणी राबवण्याची? आम्ही शहरातील लोकांना आव्हान करू की विकासाला साथ द्या, विकासाच्या बरोबर राहा. लोकशाही ही जिवंत असली पाहिजे, पण जिथे एकमत असेल, जिथे लोक एक विचाराने असतील तर जरूर त्याचा प्रकारचा विचार होऊ शकेल. त्या वार्डामध्ये आम्ही जिथे बिनविरोध होऊ शकेल तिथे 25 कोटी रुपयाचे कामं हे निश्चित गॅरंटीने त्या मतदारसंघात ते लोक मागतील ते होतील आणि म्हणून बिनविरोधाला सुद्धा इन्सेंटिव्ह देऊ. झालं तर ठीक आहे, नाही तर निवडणूक लढून देऊ. लोकनायक न्यूज